बघा, पहिलं जे गणित आहे इथं उत्तर किती आले? 12/3. या गणिताचं उत्तर किती आहे सांगा? 12/3. 4 उत्तर आहे आणि बाकी किती आहे? 0 बाकी आहे. ठीक आहे, हे उत्तर 4 आहे. तुम्ही 4 लिहितो. बाकी 0 आहे. डायरेक्ट लिहितो कारण बाकी 0 आणि उत्तर 4. या गणिताचं सांगा 12/4. उत्तर 3 आणि बाकी 0. उत्तर इथं 3 आहे, बाकी 0. इथे 12/6. बाकी उत्तर 6 दोन्ही 12. उत्तर 2 बाकी 0. उत्तर पुढे 12/5. उत्तर किती आले? 2. 5 दुनी 10. डायरेक्ट गणित दिले. 5 1 5, 5 दुनी 10 आणि बाकी 2. बरोबर आहे का हे गणित? बघा, इथे उत्तर 12च येणार. 1 ने भागाकार केल्यानंतर आहे तीच संख्या येणार. इथे बघा, 7 1 7. बाकी राहणार 5. पुढे इथं 6. गणित लिहून घ्या सर्वांनी, मग सांगतो. विभाजक लिहून घेतले की सांगा मला. तुम्ही सोडवले की झालं लिहून. आता बघा, 12ला 3 ने भाग जातो. 12ला 3 ने भाग जातो असं आपण कधी म्हणतो? पूर्ण भाग जातो ज्यावेळी बाकी 0 असते. इथं बाकी 0 आहे, म्हणजे पूर्ण भाग जातो. इथं 12ला 3 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर पुढे बघा, 12ला 4 ने पूर्ण भाग जातो कारण बाकी काय आहे? 0 आहे. जिथं बाकी 0 असते तिथं काय होणार? पूर्ण भाग जातो. पुढे बघा, आता 12/6. तिथं सुद्धा बाकी किती आहे? 0 आहे, म्हणजे तिथं पूर्ण भाग जातो. इथे सुद्धा पूर्ण भाग जातो. इथं बघा, इथं बाकी 2 आहे. 12/5 म्हणजे 12ला 5 ने भाग जात नाही. 12ला 5 ने भाग जात नाही कारण तिथं बाकी 2 राहते, 2 उरतात. म्हणजे 12ला 5 ने भाग जात नाही. आता 1 ने जातो, प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातोच. इथं बघा, इथं सुद्धा 5 बाकी आहे, म्हणजे 12ला 7 ने पूर्ण भाग जात नाही. इथे 0 आहे, म्हणजे 12ला 2 ने पूर्ण भाग जातो. आता बघा, 5 आणि 7 या संख्येने 12ला भाग जात नाही. त्यानंतर 1 आहे, पूर्ण भाग जातो 1 ने.
2 ने पूर्ण भाग जातो, 3 ने पूर्ण भाग जातो, 4 ने सुद्धा पूर्ण भाग जातो, 6 ने पूर्ण भाग जातो आणि 12 ला सुद्धा 12 ने पूर्ण भाग जातो. 12 एक्के 12. 12 ला सुद्धा 12 नेच पूर्ण भाग जातो. तर हे लिहून झालं असेल तर मी पुढचं लिहून देतो. झाले लिहून? सर झालं. हा. बघा हे लिहून घ्या आता. 1 2 3 4 6 आणि 12. 1 2 3 4 6 12. या संख्याने 1 2 3 4 6 12 ने 12 ला पूर्ण भाग जातो. बाराच्या पाड्यात 12 असते, त्यामुळे 12 ही संख्या घेतल्या. 12 एक्के 12 भाग जातो. आता या संख्या आहेत 1 2 3 4 6 12. यांना काय म्हणायचं? 12चे विभाजक. 12चे विभाजक. आता परत इथे लिहून देतो मी. 1 2 3 4 6 12 हे 12चे विभाजक आहेत. विभाजक किंवा अवयव. विभाजकलाच दुसरं नाव आहे अवयव. जे विभाजक किंवा अवयव असं म्हणतात. विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्या संख्येला विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. या 16 संख्या घ्या. 16चे विभाजक आपल्याला शोधायचे आहेत. 16.
आता कोणत्याही संख्येला 1 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 1 पहिल्यांदा घ्यायचंच. 1 हा अवयव आहे 16चा. मी इथं 16चे विभाजक म्हणून देतो. 16चे विभाजक. एक आहे पुढे 1 ने पूर्ण भाग जातोच. 1 2 3 4 असं आपण मोजत गेल्यानंतर त्यामध्ये 16 ही संख्या येणार. आता तुम्ही 2 ने पूर्ण भाग जातो का बघा 16ला. प्रत्येकाने करा. 16 भागिले 2. बाकी 0 असेल तर 2 16चा विभाजक असेल. सर आहे. किती आलं उत्तर? उत्तर किती आलं? 16 भागिले 2. पूर्वी तू केलेस गणित? 2चा पाढा मोजत जावा पुढे. आसिफ, उत्तर किती आलं 16 भागिले 2 केल्यानंतर? 6. बे 800. बे 8 16. 8 उत्तर आलं बरोबर. आणि बाकी किती राहिले? बाकी Zero. सांगा किती आहे? 0. बाकी 0. आसिफ, पूर्वी बाकी जर 0 असेल तर मग आपण 2 इथं घेऊया. विभाजक आहे. 3 ने भागाकार करा आता 16ला. 3चा पाढा मोजत जावा. 3 1 3, 3 2 6. 3 5 15. उत्तर 5 येतं. पण बाकी किती राहते? बाकी राहते 1. गु. बाकी 1 राहते. म्हणजे आपण 3 ही संख्या 16चा विभाजक नाही. बरोबर का? 3 घ्यायचं नाही. पुढे घ्या. 4 घ्या. 4 ने भागाकार करा. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16. बाकी किती? 4 चौक 16. 16. म्हणजे बाकी 0 राहते. 16. 4 इथे घेतलं कारण पूर्ण भाग जातो ना. 5 ने बघा आता. 0. 5 1 5, 5 2 10, 5 3 5. Pastrik 15. सहा 1 6, 6 2 12, 6 3 18. म्हणजे 6च्या पाड्यात सुद्धा 16 नाही. 7च्या पाड्यात बघा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21 नाही. 8च्या पाड्यात 16 आहे का बघा. 8 2 16. गुड. 8 2 16. म्हणजे बाकी 0 राहणार. पुढे 9च्या पाड्यात आहे का बघा. 9 1 9, 9 2 18. 18. नाही. बघत जावा. 11च्या पाड्यात आहे का. 11 12 13 14 15 16. नाही. 16च्या पाड्यात आहे 16. 16 1 16. 16. म्हणजे 16चे विभाजक किंवा 16चे अवयव
1 2 4 8 16 लिहून घ्या. हे लिहून घ्या. 16चे विभाजक 1 2 4 8 16 आहे. याचं दुसरं नाव काय आहे? अवयव. आता 8चे विभाजक काढायचे. सांगा. 1 येणार. पहिल्यांदा 1 आणि 8 घ्यायचे, जी संख्या आहे ती. 18 शेवटी 8 येणार. 1 आणि 8, 1 आणि 30 संख्या घेतली. आता इतर शोधा. माईक चालू आहे कोणाचं तरी? एंजलचा असेल. 2 ने बघा. 2च्या पाड्यात 8 आहे का बघा? हो. म्हणजे 3च्या पाड्यात नाही. 4च्या पाड्यात 5च्या नाही, 6च्या नाही, 7च्या नाही आणि 8 आहे. एवढेच घ्या. 6चे अवयव काढा. 1 आणि 6 हे 2 आहेतच. इतर शोधा. बेच्या पाड्यात 2 2 घ्या. सर 3 गुड. 6 3 2 6. लिहून घ्या. ते जरा मोठी संख्या घेऊया. सर झाला लिहून. हा. झालं. 30चे काढा. 30.
एक घ्या पहिल्यांदा. एक 5च्या पाड्यात 30 आहेत. एक पहिल्यांदा घ्यायचा. 1 2 3 4 5 6 समोर गेल्यानंतर 30. दोनच्या पाड्यात मोज बघा. 2चा पाडा 20 पर्यंत संपवायचा नाही, 20च्या पुढे जायचं. 22 24 26 असं मोजत जायचं. 2 2 2. तुम्ही 2चा पाडा 20 पर्यंत मोजता ना, 2 10 20. त्यानंतर पुढे 2 2 वाढवत जावा. 22 24 26 28 30. म्हणजे 2 ने पूर्ण भाग जातो 30 ला. बघा, बे के बे एक राहतात, हे 0. बे पंचे 10, बाकी 0 राहते. म्हणजे 2 ने पूर्ण भाग जातो 30 ला, म्हणून 2 घ्यायचे. 2 घ्या. पुढे मोजा. तीन ने जातो का बघा पूर्ण भाग? हो. 3चा पाडा हो. लिहू का 3? होय. होय. पुढे घ्या. पुढची संख्या बघा 4. 3 × 3 नाही. नाही. माईक पूर्वी माईक बंद कर. किंजलचं बंद. 4 नाही. 4 सत्ते 28. 2 बाकी राहते. 4 नाही. 5 बघा. 5चा पाडा मोजत जावा. 5 1 5 5 2 10 5 5च्या पाड्यात 5 आहे. हो. आहे. हो. 5 30. 6च्या बघा. 6 पंचे 30. 7च्या नाही. 8च्या नाही बघा. 9 9 त्रिक 27 नाही. 10च्या पाड्यात बघा. 10 1 10 10 2 10 × 30. 10च्या आहे. 11 बघा. सर 5च्या पाड्यातही आहे. 7च्या का? 7 चोक 28. 2 बाकी राहते. 5च्या. सर दिसत नाही.
दिसत नाही. काय सांगणार ना पण जा. स्टॉप. झाले सर्वांचं लिहून? नाही सर. लिहा. मध्ये फोन कोणीतरी केला तर मध्ये दिसत नाही, परत जात असेल. कॉल येतो सर झालं. सर झालं. हा. हे लिहून घ्या. 20 ही संख्या 5 ने विभाज्य आहे. वीस ही संख्या 5 ने विभाज्य आहे. वीस ही संख्या 5 ने विभाज्य आहे. हा, त्याचा अर्थ कोण सांगेल? 20 ही संख्या 5 ने विभाज्य आहे म्हणजे काय? पाचच्या पाड्यात 20 ही संख्या आहे. आहे का? 5 चोक 20. बाकी किती राहते? 0. आलं लक्षात? 20 ही संख्या 5 ने विभाज्य आहे. याचा अर्थ 5 ने 20 ला पूर्ण भाग जातो. 5 या संख्येने 20 या संख्येला पूर्ण भाग जातो. बाकी 0 राहते. म्हणून 20 ही संख्या 5 ने विभाज्य आहे. त्यानंतर पुढे बघा 30. 30 ही संख्या 6 ने विभाज्य आहे. 6 पंचे 30. 30 ही संख्या 6 ने विभाज्य आहे. पुढे 40 ही संख्या 40 ही संख्या 6 ने विभाज्य आहे की नाही ते तुम्ही ठरवा. शोधा तुम्ही. नाही. नाही सर. 6 ने पूर्ण भाग जात नाही. 6 6 36, 6 7 म्हणजे 6च्या पाड्यात 40 नाही. म्हणजे 40 ही संख्या 6 ने विभाज्य नाही. सर झालं लिहून.
आता लिहून घ्यायचं नाही, फक्त बघायचं. फक्त बघा. मी बोर्डवर 2 ची कसोटी आणि त्याच्या पुढे 0, 2, 4, 6, 8 हे नंबर लिहिलेत. आता मला सांगा 12 ही संख्या आहे. 12 संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो का सांगा? 12 या संख्येला 12 या हो. संख्येला 2 पूर्ण भाग जातो. तुम्ही काय केलं? 2चा पाडा मोजा. बे के बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12. आता पुढे बघा, मी एक संख्या देतो. $248. तर या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो का? तर आता तुम्ही पाढा मोजू शकत नाही 248 पर्यंत 2चा. म्हणजे 12 ही संख्या काय आहे? लहान होती, तुम्ही 2चा पाढा मोजत गेला, त्यामुळे तो 12ला पूर्ण भाग जातो हे समजलं. पण आता ही 3 अंकी संख्या आहे मोठी, तिथपर्यंत तुम्ही पाढे मोजू शकत नाही, म्हणून कसोटीचा वापर करायचा. तर 2 ची कसोटी काय सांगते बघा. संख्या आहे त्या स्थानी, म्हणजे एकक स्थान हे आहे. एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल, तर त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. आता एकक स्थानी किती आहे सांगा 248 मध्ये? 8 आहे. म्हणजे इथं सुद्धा 8 दिलेला आहे. म्हणजे 248 ला 2 ने पूर्ण भाग जातो. समजलं हे? दुसरी संख्या घ्या 257. सांगा 2 ने पूर्ण भाग जातो का बघा? नाही. नाही जात. कारण एकक स्थानी 7 आहे. इथं 7 आहे का कुठे? नाही. म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही. तर लहान संख्या बघा 15 घेऊया आपण. 15 घेतली मी, दुसरी घेतल्या 20. बघा 15ला पूर्ण भाग जातो का बघा? 20ला जातो का? कसोटीचा वापर करून ठरवा. सर 20 येणार उत्तर. 15ला भाग जाईल का पूर्ण? एकक स्थानी 5 आहे. नाही. याला 2 ने भाग जात नाही. तुम्ही पाढा मोजून सुद्धा बघू शकता. 2च्या पाड्यात 15 नाही. लहान संख्या असेल तर पाढा मोजला, पण मोठ्या संख्या असेल तर कसोटीचा वापर करा. इथं एकक स्थानी 0 आहे, इथं सुद्धा 0 दिलेलं आहे. म्हणजे 20 या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. हे फक्त बघा, मी नंतर कसोट्या तुम्हाला पाठवतो लिहायला. आता पुढची कसोटी घेऊया आपण. पाचची कसोटी. आता बघा 15 या संख्येला पूर्ण भाग जातो का 5 ने? हो सर. 5 त्रिक 15.
ओके, पूर्ण भाग जातो. 2247 या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो का? सर नाही जात. कसं ओळखलं? एककला 7 येला. हा, बरोबर. 5 ची कसोटी काय सांगते बघा, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल, एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातो. इथे एकक स्थानी 7 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार नाही. दुसऱ्या मग मी 2000 घेतले, एकक स्थानी 0 आहे, इथं सुद्धा 0 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने पूर्ण भाग जाणार, या संख्येला नाही. 55 घेतले, इथं 5 आहे, इथं 5 आहे, पूर्ण भाग जाणार. 5च्या कसोटीमध्ये काय 0 आणि 5 एकक स्थानी असेल तर 5 ने पूर्ण भाग जातो. हे समजलं 5चं? सोपं आहे. 0 आणि 5 लक्षात ठेवायचं. पुढे दुसरी देतो आता. दहाची कसोटी. ला 10 ने पूर्ण भाग जातो का बघा? 10च्या पाड्यात 40 आहे का? हो हो सर. 10 चौक 40. हो सर. ठीक आहे. पुढे माईक चालू आहे की 2740 10 ने पूर्ण भाग जातो का सांगा? भागाकार केल्याशिवाय नाही समजणार तुम्हाला. आता बघा, कसोटीचा वापर करायचा. इथं मी लिहितो फळ्यावर, एकच नंबर सांगितलेला आहे त्याने, 0. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जातो. इथं बघा 0 आहे, 10 चौक 40 पूर्ण भाग जातो. इथं सुद्धा 0 आहे, पूर्ण भाग जातो. एकक स्थानी 0 असेल तर 10 ने पूर्ण भाग जातो. कितीही मोठी संख्या दिली तरी आपण लक्षात ठेवायचं, एकक स्थानी 0 असेल तर 10 ने भाग जाणार. कितीही मोठी संख्या दिली, एकक स्थानी 0 आहे तर 10 ने पूर्ण भाग जातो. आणि 0 असेल तर 5 ने सुद्धा भाग जातो. तुम्ही 5 ची कसोटी पाहिली आहे, 0 आणि 5 असेल तरी 5 ने जातो. 0 असेल तर 10 ने जातो, 5 ने जातो. आणि एकक स्थानी 5 असेल तर फक्त 5, एकक स्थानी 5 असेल तर 5 ने भाग जातो. 5 ची कसोटी. हे समजलं? दोन ह्या कसोटी आहेत त्या मी ग्रुपवर पाठवतो, ते लिहायच्या वहीत. आणखी काय विचारायचं आहे का? विचारायचं असेल तर थांबा, नाही तर मग संपूया. सर उद्या क्लास असणार? सध्या जर गावी आहे मी, नियोजन मी दुपारपर्यंत दुपारी सांगतो. दुपारी. हा.